तुमचं नॅचरल इरेक्शन येण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावा लागतो। हे जितकं चांगलं म्हणजे सॉल्ट आहे तितकंच हे डेंजरस पण आहे। त्यांच्या ज्या ब्लड व्हेसल्स असतात त्या खूप थिन झालेल्या असतात, त्या लिकेज होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रोक म्हणा किंवा हार्ट अटॅक सारखे आजार होऊ शकतात। आणि मानसिक आजारामुळे त्यांची काम इच्छाच एकदम कमी झालेली आहे। पहिल्या दिवशी सुहागरात्रीच्या दिवशीच वागिराचं सेवन करतात। नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की व्हायग्रा सारख्या औषधेबद्दल तुम्हा सगळ्या लोकांना माहिती आहेच, पण या व्हायग्रा औषध कोणी घ्यायला पाहिजे आणि कोणी नाही घ्यायला पाहिजे त्याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करीत आहोत। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट अँड रिसर्च ॲनालिस्ट म्हणून मी गेल्या 40 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस घेत आहे। 10 लाखाच्या वर रुग्णांचा माझ्या पाठीशी अनुभव पण आहे आणि प्रत्येक पेशंटबरोबर जेव्हा केव्हा मी ओपनली डिस्कशन करतो, त्यांची हिस्ट्री घेतो, तेव्हा मला काही ना काही त्यांच्यामध्ये उणिवा जाणवतात आणि त्याच उणिवा भरून आणण्यासाठी मी हे व्हिडिओ बनवित असतो। खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना शेअर पण करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की व्हायग्रासारखे जी औषधी आहेत जे कॉमनली लोकांना क्रोसिनसारख्या लोकांना माहीत आहे आणि व्हायग्राचं जे सेवन आहे ते कोणी नाही करायला पाहिजे याच्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर मित्रांनो, व्हायग्रा जी औषधे आहे हे जितकं चांगलं म्हणजे सॉल्ट आहे तितकंच हे डेंजरस पण आहे। ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांच्या ज्या ब्लड व्हेसल्स असतात त्या खूप थिन झालेल्या असतात, त्याचं प्रेशर जास्त वाढलेलं किंवा कमी झालेलं बिलकुल आपलं शरीर सहन करत नाही, म्हणून डायबिटिकच्या पेशंटने ही औषधी आपल्या फॅमिली डॉक्टरला किंवा डायबेटोलॉजिस्टला विचारल्याशिवाय बिलकुल अजिबात सेवन करू नये। दुसरी गोष्ट, ज्यांना हार्टचे काही आजार आहेत, जेव्हा हार्ट अटॅक आलेला आहे किंवा अँजिओप्लास्टी झालेली आहे किंवा बायपास झालेली आहे, अशा लोकांचं हार्ट जे असतं ते वीक असतं आणि जबरदस्तीनं आपल्याला त्याला स्ट्रॉंग जर करण्यासाठी आपण जर व्हायग्रा घेत असाल तर नक्कीच तुमच्या अँजिओप्लास्टीला किंवा तुमच्या बायपास सर्जरीला धोका होऊ शकतो। तिसरी गोष्ट, जर तुमचं खूप कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आणि रक्तामध्ये प्लाक आहे, रक्ताच्या रक्तवाहिन्यातून रक्त जात नाही आहे, त्याला फोर्स लागतो आहे आणि तुम्ही इकडं व्हायग्रा औषध घेऊन फोर्सफुली जर रक्तपुरवठा जर करण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच कुठं ना कुठं या ब्लड व्हेसल जे आहेत त्या लिकेज होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रोक म्हणा किंवा हार्ट अटॅकसारखे आजार होऊ शकतात। चौथी गोष्ट की ज्या लोकांना खूप मानसिक आजार आहेत आणि मानसिक आजारामुळे त्यांची काम इच्छाच एकदम कमी झालेली आहे, अशा लोकांनी पण व्हायग्रा औषध जर घेतलं तर त्यांना मानसिक आजार जे असतात ते जास्त वाढू शकतात। म्हणून या 4-5 लोकांनी, ते लोक नायट्रोग्लिसरीन औषध घेतात जे हार्ट बीपीचं मेंटेन करण्यासाठी, त्या लोकांनी हे औषधी खूप सावधपणाने किंवा त्यांच्या जे काही म्हणजे डॉक्टर ट्रीटमेंट त्याला देत असतील त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार घेणं अत्यंत गरजेचं असतं। आता बरीच लोक काय करतात की पहिली सुहागरात्र आपली चांगली गेली पाहिजे म्हणून आपल्या मित्राच्या किंवा केमिस्टच्या सल्ल्यानुसार किंवा कुठं ना कुठं आपलं गुगल किंवा क्रोमवर वाचल्यानंतर काही लोक पहिल्या दिवशी सुहागरात्रीच्या दिवशीच व्हायग्राचं सेवन करतात आणि इथंच ते चुकी करतात। कारण की व्हायग्रासारख्या ज्या औषधी असतात 1 ते 2 वेळा जर तुम्ही जर घेतलं तर नक्कीच त्याचं ॲडिक्शन लागू शकतं। मग तुमचं नॅचरल इरेक्शन येण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात। तर असे काही लोक असतात जे व्हायग्रा फक्त आपल्या पार्टनरला 2 ते 3 वेळा करण्यासाठी किंवा पहिल्या रात्री आपल्या पार्टनरला हॅपी ठेवण्यासाठी जर घेत असतील ते पण चुकीचं आहे। तर मित्रांनो, व्हायग्रा औषधी जी आहेत हे वयाच्या 55-60च्या नंतर जे लोकांना इरेक्टाईल डिस्फंक्शन्स आलेले असतात त्यांच्यासाठी बनलेली आहे। यंग एजसाठी ही औषधी बिलकुल अजिबात चालत नाही। पण जर काही यंग एजमध्येच जर तुम्ही औषधी घेत असाल तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम जर बघितले तर खूप जास्त दिसून येतील आणि त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला परमनंट नपुसंकता पण येऊ शकते। म्हणून मित्रांनो, व्हायग्रासारखी औषधी घेताना नक्कीच तुम्ही इतकं लाईटली आपल्या शरीराशी खेळू नका किंवा लाईटली घेऊ नका, कारण की तुमचं लैंगिक आयुष्य केव्हा केव्हा उद्ध्वस्त पण होऊ शकतं, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही व्हायग्रासारख्या औषधी घेण्याचा प्रयत्न करत असाल किंवा विचार करत असाल, नक्कीच आपल्या फॅमिली डॉक्टरला किंवा आपल्या फिजिशियनला किंवा आपल्या डायबिटीलॉजिस्टला नक्की विचारून किंवा आपल्या शरीरातील तज्ज्ञ जे काही सेक्सोलॉजी असतील आमच्यासारखे त्यांना विचारून जर प्रॉपर डोजमध्ये जर घेतला आणि प्रॉपर वयामध्ये घेतलं तर मला वाटतं याची बेनिफिट तुम्हाला
चांगले दिसून येऊ शकतात. धन्यवाद.